मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की 50 वर्षांनंतर शरीरात हळूहळू काही बदल होऊ लागतात, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. आणि हे बदल फक्त शारीरिकच नाहीत तर भावनिक आणि मानसिक पातळीवरही आपल्याला आव्हान देतात. पण चांगली बातमी अशी आहे की या सर्व आव्हानांवर, या सर्व बदलांवर मात करणं शक्य आहे. फक्त योग्य माहिती आणि जीवनशैलीत छोटे मोठे बदल करण्याची गरज आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या विशिष्ट समस्यांबद्दल बोलू ज्या 50 वर्षांनंतर सुरू होतात. जसे की मांसपेशी कमी होणे, हाडांचे आरोग्य कमकुवत होणे, चयापचयी क्रिया मंदावणे आणि पचन व रोगप्रतिकारशक्ती संबंधित समस्यांचा सामना करणे. आणि त्याचबरोबर आपण हेही समजून घेऊ की आहार आणि जीवनशैलीत थोडेसे बदल करून तुम्ही या सर्व समस्यांवर नियंत्रण कसे ठेवू शकता. 50 वर्षांनंतर सर्वात आधी जी समस्या सुरू होते ती म्हणजे मांसपेशी कमी होणे, ज्याला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणतात. मित्रांनो, जसजसे वय वाढते आपले शरीर स्नायू गमावू लागते, ज्यामुळे अशक्तपणा येतो, संतुलन राखण्यात अडचण येते आणि अनेकदा दैनंदिन कामे करणेही कठीण होते. म्हणून 50 वर्षांनंतर किंवा त्याआधीच या समस्येचा सामना करण्याची तयारी सुरू करायला हवी. यासाठी तुम्ही दिवसाच्या प्रत्येक जेवणात प्रथिनांचे चांगले स्रोत घ्यायला हवेत, जसे की पनीर, डाळी, अंडी, घी, मांस, चिकन किंवा मासे. प्रथिनांमुळे स्नायूंचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होते आणि ते मजबूत होतात. पण फक्त प्रथिने वाढवून काम होणार नाही. यासोबतच तुम्हाला शक्ती प्रशिक्षण व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस देखील करणे आवश्यक आहे. सहसा आपल्याला वाटते की वय वाढल्यावर फक्त चालणे किंवा हलके व्यायाम करणे पुरेसे असते, पण आता अभ्यासातून असे दिसून आले आहे की वाढत्या वयात वजन प्रशिक्षण केल्याने तुमचे स्नायू टिकवून ठेवणे आणि त्यांना मजबूत ठेवणे आणखी महत्त्वाचे असते. पण यासाठी तुम्हाला जिममध्ये जाऊन खूप अवजड व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही घरीच तुमच्या शरीराचे वजन वापरून पुशअप्स किंवा सिटअप्स किंवा यासारखे इतर व्यायाम करू शकता, किंवा हलक्या वजनाने सुरुवात करून हळूहळू ते वाढवू शकता. त्याचबरोबर नियमित चालणे किंवा योगा तुमच्या दिनचर्येचा भाग नक्की बनवा, कारण यामुळे तुमची गतिशीलता वाढते, तुमची फिटनेस सुधारते आणि तुमचे पाय, हिप्स, मांड्या येथील स्नायूही सक्रिय आणि मजबूत राहतात. पुढची समस्या आहे हाडांची घनता, बोन डेन्सिटी कमी होणे. 50 नंतर आपले शरीर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी प्रभावीपणे शोषून घेणे कमी करते. याचा परिणाम म्हणून हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की म्हातारपणात फ्रॅक्चर लवकर होतात. याचे कारण म्हणजे हाडे कमकुवत होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात तुषमयुक्त पदार्थ नक्की घ्यायला हवेत, जसे की दूध आणि दही, नाचणीचे पीठ, तीळ, बदाम, अंड्याचा पिवळा बलक, मशरूम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेसा सूर्यप्रकाश, म्हणजेच रोज थोडा वेळ उन्हात घालवणे. मित्रांनो, सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळते, जे खाण्यातून मिळणाऱ्याचे शोषण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून दररोज सकाळी सुमारे 15 ते 20 मिनिटे उन्हात नक्की घालवा. त्याचबरोबर वजन उचलण्याचे व्यायाम, वेट बेअरिंग एक्सरसाइजेस देखील नक्की करा, जसे की चालणे किंवा जॉगिंग. कारण जर तुम्ही तुमच्या हाडांवर अजिबात दबाव टाकला नाही, काही काम केले नाही, तर त्यातून खनिजे बाहेर पडू लागतात. ती आतून पोकळ आणि कमकुवत होतात. म्हणून जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमची हाडे म्हातारपणापर्यंत चांगली आणि मजबूत राहतील आणि फ्रॅक्चरचा धोकाही कमी होईल. तिसरी समस्या आहे चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम मंदावणे. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी राहते, वजन वाढू लागते आणि एकूणच स्टॅमिनाही कमी वाटू लागतो. हे टाळण्यासाठी उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स जसे की मैदा आणि साखर टाळा. त्याऐवजी ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि राजगिरा यांसारख्या भरड धान्यांपासून बनवलेले पीठ वापरा. आणि फळे आणि भाज्यांचे सेवन जास्त करा. याशिवाय एकाच वेळी पोट भरून खूप जास्त खाऊ नका आणि वारंवार लहान लहान जेवण घेत राहा आणि प्रत्येक घास चांगला चावून खा. जेवताना व्यत्यय टाळा, जसे की टीव्ही किंवा मोबाईल, आणि प्रत्येक घासासोबत देवाने दिलेल्या या उत्तम जेवणाबद्दल आभार माना. यामुळे तुमच्या मनात शांतता आणि समाधान येईल. 50 वर्षांनंतर आपली पचनक्षमता, डायजेस्टिव्ह एफिशियन्सी नैसर्गिकरित्या मंदावते, ज्यामुळे पोट फुगणे, ॲसिडिटी आणि कधीकधी बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन होऊ शकते. पचनाच्या समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात प्रोबायोटिक्सचा नक्की समावेश करा. घरी बनवलेले दही यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ते पचायला सोपे असते आणि तुमचे पचन सुधारते. तसेच ते स्वस्थही आहे. डोसा आणि इडली यांसारखे आंबवलेले पदार्थही तुमच्यासाठी या वयात खूप चांगले पर्याय आहेत, कारण त्यातही प्रोबायोटिक्स असतात. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी तुम्हाला फायबरयुक्त पदार्थ घ्यावे लागतील, जसे की पालक, पेरू, पपई, जवस, फ्लॅक्स सीड्स, इसबगोल, आणि दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. त्यासोबतच नियमित शारीरिक क्रिया तुमच्या दिनचर्येचा भाग नक्की बनवा, जसे की चालणे, हलका योगा किंवा स्ट्रेचिंगचे व्यायाम. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जेवणानंतर लगेच पाणी पिणे आणि झोपणे टाळा. त्याऐवजी जेवणानंतर 10 मिनिटे चाला आणि अर्ध्या तासानंतरच पाणी प्या आणि शक्य असल्यास कोमट पाणी प्या.
हे सोपे बदल वाढत्या वयात तुमचे पचन आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारतील, ज्यामुळे तुम्हाला अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आणखी एक गंभीर आरोग्य समस्या आहे ती म्हणजे हृदयाचे आरोग्य, हार्ट हेल्थ. 50 नंतर कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका खूप जास्त असतो, ज्यामुळे पुढे जाऊन ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा समावेश करा, जे तुम्हाला जवस आणि अक्रोडमध्ये सहज मिळतील. आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर सॅल्मन, मॅकरेल यांसारख्या फॅटी माशांमध्ये किंवा आपल्या देशी रोहू माशात ते चांगले असते. तुम्ही आठवड्यातून 1-2दा अशा प्रकारचे मासे खाल्ले तर तुम्हाला कधीही ओमेगा 3 ची कमतरता जाणवणार नाही. त्याचबरोबर तुम्ही ट्रान्स फॅट्स टाळा. ट्रान्स फॅट्स डीप फ्राय केलेल्या पदार्थांमध्ये, बेकरीच्या वस्तूंमध्ये आणि असे तेल जे वारंवार गरम करून वापरले जाते त्यात असतात. त्याचप्रमाणे तुम्ही सॅच्युरेटेड फॅट्स देखील खाऊ नयेत, कारण ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठवू शकतात आणि ब्लॉकेज निर्माण करू शकतात. त्याऐवजी तुम्ही हेल्दी तेल वापरा, जसे की एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल किंवा कोल्ड प्रेस्ड मोहरीचे तेल किंवा देशी तूपही तुम्ही थोड्या प्रमाणात घेऊ शकता. जीवनशैलीतील बदलांबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही ताण व्यवस्थापनावर, स्ट्रेस मॅनेजमेंटवर नक्की लक्ष केंद्रित करा. ध्यान आणि प्राणायाम तुम्हाला शांत आणि तणावमुक्त ठेवतात, म्हणून त्यांचा सराव नक्की करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वेळोवेळी तपासत राहा. कोलेस्ट्रॉल दर 6 महिन्यांनी आणि रक्तदाब दर महिन्याला एकदा नक्की तपासा, जेणेकरून तुम्ही समस्या लवकर ओळखू शकाल. आणखी एक गंभीर समस्या जी 50 वर्षांनंतर खूप सामान्य आहे ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती, इम्युन सिस्टम कमकुवत होणे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ नक्की खा, जसे की संत्री किंवा पेरू. याशिवाय आवळा हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, किंबहुना सर्वात चांगला स्रोत आहे, म्हणून तुम्ही त्याचा रोज किंवा चटणी बनवूनही खाऊ शकता. झिंकसाठी जे पुन्हा तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, तुम्ही भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लावर सीड्स घेऊ शकता किंवा ते डाळींमध्येही आढळते, म्हणून त्याही तुम्ही नक्की खा. तुम्ही एक रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी चहा, इम्युनिटी बूस्टिंग टी देखील पिऊ शकता. यासाठी तुळशीची पाने, आले आणि दालचिनी एका कप पाण्यात उकळून घ्या आणि रोज प्या. यामुळे तुम्हाला फक्त संसर्गाशी लढण्यास मदत होणार नाही, तर शरीरातील विषारी पदार्थही बाहेर काढले जातील. डिटॉक्स. याशिवाय जास्त साखर खाणे टाळा आणि धूम्रपान आणि मद्यपान देखील कमी करा. तुम्ही पाहाल की हे छोटे छोटे बदल तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला मजबूत आणि संसर्गमुक्त ठेवतील. तर पाहिलं ना मित्रांनो, 50 वर्षांनंतरही निरोगी आणि सक्रिय राहणे नक्कीच शक्य आहे. फक्त आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला या टिप्स उपयुक्त वाटल्या असतील, व्हिडिओमधून काही नवीन माहिती मिळाली असेल, तर तो तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हसत रहा, हसवत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल.